नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 याचा अभ्यास करणार आहोत। याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा बघतोय, त्याचं नाव आहे सजीव आणि जीवन प्रक्रिया। आपल्याला माहितीच आहे की आपल्या मानवी शरीरामध्ये अनेक संस्था या कार्यरत आहेत। उदाहरणार्थ पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, ह्या सगळ्या कार्यरत आहेत की ज्यांचं कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी त्यांना ऊर्जेची आवश्यकता असते। आणि ही ऊर्जा आपल्याला आपण जे काही पदार्थ खातो, उदाहरणार्थ कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने ह्यासारख्या पदार्थातून आपल्याला ती मिळत असते, म्हणजे हे ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत। आता या ऊर्जाबरोबरच आपल्याला ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते। आणि हे जे पदार्थ आहेत ते आपल्या पेशीमध्ये परिवहन संस्थेद्वारे प्रवेश करत असतात। ह्या ज्या ही जी ऊर्जा निर्मिती आहे ती आपल्या पेशीमध्ये तंतुकणिकेमार्फत होत असते। आता आपण अन्न मिळवण्यासाठी वनस्पतींवरती अवलंबून असतो। वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यातलं अन्न ऊर्जा म्हणून ते वापरतात। आणि जे काही शिल्लक राहिलेलं अन्न असेल ते त्यांच्या अवयवांमध्ये, म्हणजेच मूळ, खोड, पान किंवा फळ असेल, ह्यासारख्या त्यांच्या अवयवांमध्ये त्याची साठवण करत असतात की ज्यांचा आपण अन्न म्हणून त्यांचा आपण सेवन करत असतो। आणि त्यापासून आपल्याला कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, काही खनिजे हे आपल्या शरीरासाठी मिळत असतात। की ह्या कार्बोदकांपासून, म्हणजेच आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे काही तांदूळ, गहू, बाजरी, मका ह्यासारखे आपण पदार्थ खातो त्यातून आपल्याला कार्बोदके मिळतात। आणि या कार्बोदकांपासून आपल्या शरीराला 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा आपल्याला मिळत असते। हा झाला पहिला मुद्दा। आता याच्यानंतर आपण दुसरा मुद्दा बघतोय, त्याचं नाव आहे सजीव व ऊर्जा निर्मिती। ही जी ऊर्जा आपल्याला मिळते ती परत आपल्या शरीरामध्ये कशी तयार होत असते, म्हणजे जे आपण अन्नपदार्थ खातो त्यापासून ही ऊर्जा निर्मिती कशी होणार हे आपण या पॉईंटमध्ये अभ्यासणार आहोत। आपण गेल्या वर्षी मानवी श्वसन बघितले, म्हणजे 9वी इयत्तेमध्ये आपण मानवी श्वसनाचा अभ्यास केलेला आहे। आपल्याला माहितीच आहे की श्वसनाचे एकूण 2 स्तर आहेत। एक पहिला आहे तो आहे पेशी स्तर आणि दुसरा आहे पहिला आहे तो आहे शरीर स्तर आणि दुसरा आहे पेशी स्तर। आता शरीर स्तर म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरामध्ये आणि वातावरणामध्ये त्यांची काय होत असते, तर देवाणघेवाण होत असते। आणि यालाच आपण काय म्हणतो, तर शरीर स्तर असं म्हणतो। आणि दुसरा आहे त्याचं नाव आहे पेशी स्तर। ह्या पेशी स्तरामध्ये काय केलं जातं, तर जे आपण अन्नपदार्थ घेतो, शरीरामध्ये आपण जे अन्नपदार्थ घेत असतो त्या अन्नपदार्थांचं विघटन केलं जातं। आणि हे विघटन होत असताना काही वेळा ऑक्सिजन तिथं असतो तर काही वेळा ऑक्सिजन नसतो, म्हणजे परत ह्या पेशी स्तराचे 2 घटकांमध्ये विभाजन केले किंवा 2 प्रकारे हे पेशी स्तर हा होत असतो। एक आहे ऑक्सिश्वसन आणि दुसरा आहे ते आहे विनॉक्सी श्वसन। आता पहिला आपण ह्यातला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत, त्याचं नाव आहे ऑक्सिश्वसन। की ह्या ऑक्सिश्वसनाद्वारे आपण जे काही अन्नपदार्थ घेतल्यात, उदाहरणार्थ कार्बोदके असतील, ह्या कार्बोदकांमधील जो काही ग्लुकोज असेल, म्हणजे शर्करा असेल, ह्या ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण केलं जातं। आणि ऑक्सिडीकरण करणे ह्यालाच आपण काय म्हणतो, तर पेशी स्तरावरील श्वसन असं आपण त्याला म्हणत असतो। आता हे ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये होणारं जे काही श्वसन असेल ह्याचे एकूण 3 टप्पे आहेत, म्हणजे ऑक्सिश्वसनाचे एकूण 3 टप्पे आपल्याला इथं पाहायला मिळतात। पहिला आहे ग्लुकोज विघटन, की ज्याला आपण ग्लायकॉलिसिस असं सुद्धा म्हणणार आहोत। दुसरा आहे ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र, म्हणजेच आपण त्याला क्रेब चक्र असं म्हणणार। तिसरा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया। आता आपण यातले एक मुद्दे अभ्यासणार आहोत। व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, कारण की हा पॉईंट परीक्षेला बऱ्याचदा विचारला जातो, त्यामुळं व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे तुम्ही। पहिला आपण मुद्दा बघतोय त्याचं नाव आहे ग्लुकोज विघटन, की ज्याला मी मगाशीच सांगितलं की त्याला ग्लायकॉलिसिस असं सुद्धा आपण म्हणत असतो। आता ग्लुकोज विघटनामध्ये आपण बघतोय की हे जे ग्लुकोज विघटन आहे ते पेशी द्रव्यामध्ये घडणारी ही प्रक्रिया
आहे, म्हणजे पेशीमध्ये आपलं जे काही द्रव पदार्थ असतो त्यामध्ये ही ग्लुकोज विघटन त्यामध्ये घडत असतं. आता ह्या प्रक्रियेमध्ये ग्लुकोज या रेणूचं टप्प्याटप्प्यानं विघटन होत असतं आणि हे विघटन होऊन तिथे आपल्याला पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी ह्यासारखे रेणू आपल्याला तिथं मिळतात. म्हणजे प्रत्येकाचे एकूण 2-2 रेणू आपल्याला तिथं तयार झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर ह्या रेणूंमधले पायरुविक आम्ल जे असेल त्या पायरुविक आम्लाचं रूपांतर ॲसेटिल कोएन्झाईम A ह्या रेणूमध्ये होत असतं आणि ह्या प्रक्रियेमध्ये त्याचबरोबर तिथं कार्बन डायऑक्साईड आणि NADH2 ह्याचे एकूण 2-2 रेणू तिथं आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतात. हे झालं ग्लुकोज विघटन. बघा, ग्लुकोज विघटनामध्ये आपण काय बघितलं तर ग्लुकोज की जे आपल्याला कार्बोदकांपासून मिळणार आहे त्याचं विघटन होत असतं टप्प्याटप्प्यानं आणि तिथं एकूण आपल्याला हे 4 पदार्थ मिळतात. पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी. त्यातील पायरुविक आम्लाचं रूपांतर कशामध्ये झालं तर ॲसिटिल कोएन्झाईम A आणि त्याचबरोबर तिथं कार्बन डायऑक्साईड आणि NADH2चे 2-2 रेणू तिथं तयार होतात. आता दुसरी आपण पायरी बघतोय, ऑक्सिश्वसनातली दुसरी पायरी की ज्याला आपण ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल किंवा त्याला क्रेब चक्र असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता ही जी प्रक्रिया आहे क्रेब चक्र, ही प्रक्रिया आपल्या पेशीतील तंतुकणिकेमध्ये होणारी प्रक्रिया आहे आणि तिथं काय होत असतं तर त्या तंतुकणिकामध्ये ॲसिटिल कोएन्झाईम A याच्यामधील ॲसेटिल ह्या घटकाचे क्रेब चक्राद्वारे ऑक्सिडीकरण होत असतं. ॲसेटिलचं ऑक्सिडीकरण होतं आणि तिथं कार्बन डायऑक्साईड, पाणी, NADH2, FADH2 आणि त्याचबरोबर ATP ह्यासारखे रेणू आपल्याला तिथं मिळतात. परंतु ही प्रक्रिया कुठं होत असते तर तंतुकणिकेच्या आतमध्ये. मी इथं आकृती काढलेली आहे, त्या आकृतीद्वारे तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, इथं ही काय काढलेली आहे तर ही तंतुकणिकेची आकृती आहे आणि या कणिकेमध्ये इथं मी दाखवले बघा, हे आहे बाहेरील आवरण, हे आहे आतील आवरण आणि पायरुविक आम्ल हे कुठं प्रवेश करणार तर या तंतुकणिकेमध्ये प्रवेश करतं आणि तिथं परत NADH2, FADH2, कार्बन डायऑक्साईड, ATP ह्या आणि पाणी ह्यांचे काय होतात तर इथं रेणू तयार होतात की ज्याला आपण क्रेब चक्र असं म्हणत असतो. त्यामुळे ही तंतुकणिकेमध्ये होणारी प्रक्रिया आहे. हा झाला ऑक्सिश्वसनातला दुसरा टप्पा. आता यानंतर आपण बघतोय तिसरा पॉईंट, म्हणजे ऑक्सिश्वसनातला राहिलेली तिसरी पायरी की ज्याला आपण नाव दिलंय इलेक्ट्रॉन वहन साखळी प्रक्रिया. आता ह्या इलेक्ट्रॉन वहन साखळी प्रक्रियेमध्ये ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया तंतुकणिकेमध्येच राबवली जाते. इथंच ती प्रक्रिया होत असते आणि या तंतुकणिकेमध्ये होत असताना ह्या प्रक्रियेमध्ये NADH2 ह्या घटकापासून एकूण आपल्याला 3 ATP मिळतात. FADH2 पासून 2 ATPचे रेणू मिळतात आणि त्याचबरोबर इथं पाणीसुद्धा तयार होत असतं. आपण आत्ता बघितलं की इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियेमध्ये तंतुकणिकेमध्येच ही अभिक्रिया होत असते आणि त्याच्यामध्ये असणारे NADH2, FADH2 ह्याच्यापासून आपल्याला ATPचे रेणू इथं पाहायला मिळतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल NADH2, FADH2 म्हणजे काय तर NADH2चा लॉंग फॉर्म काय आहे तर निकोटामाइन ॲडेनाइन न्यूक्लिओटाइड, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार NADH2 आणि FADH2 म्हणजे काय तर फ्लॅविन ॲडेनाइन न्यूक्लिओटाइड. हे तुम्ही लॉंग फॉर्म पाठ करून ठेवायचे आहेत. हे झालं आपलं ऑक्सिश्वसन की ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये अन्नपदार्थांचं विघटन केलं आणि त्याद्वारे आपल्याला काय मिळाले तर ऊर्जा मिळाली की जी आपल्याला ATPच्या स्वरूपामध्ये मिळत असते. आता आपण ATP म्हणजे काय आणि ATP ऊर्जेचे चलन हा सुद्धा महत्त्वाचाच मुद्दा आहे. ATP ऊर्जेचे चलन म्हणजे काय हे आपण इथं शिकणार आहोत. इथं तुम्ही आकृतीद्वारे बघू शकता, मी इथं आकृती काढलेली आहे. हा आहे ATPचा रेणू काढलाय मी, संतृप्त रेणू आहे तो एक ऊर्जा, त्याला आपण ऊर्जेचे चलन असं म्हणतोय कारण की तो संतृप्त असा रेणू आहे. आता याच्यामध्ये काय काय आहे तर हा ATP म्हणजे काय आधी बघा. ATP म्हणजे काय तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ट्रायचा अर्थ आहे 3
ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट, म्हणजे इथं किती फॉस्फेट आहेत तर 3 फॉस्फेट आहेत. इथं आकृतीद्वारे लक्षात येते बघा. हे काय आहे तर ॲडेनोसिन मी जे म्हटले ते तिथं ॲडेनाईन आहे इथं, आणि ह्या ॲडेनाईनला काय जोडलंय तर रायबोज म्हणजेच ही पेंटोज शुगर आहे. काय आहे ही पेंटोज शुगर आहे, आणि त्याला हे फॉस्फेटचे एकूण 3 रेणू जोडलेले आहेत की ज्यांच्यामध्ये एक प्रकारचा बंध असतो, आणि ह्या बंधांमध्येच काय केली जाते तर ATPच्या ह्या बंधांमध्येच ऊर्जा साठवली जाते. मग आपल्याला ही ऊर्जा वापरायची असेल, म्हणजे हे जेव्हा बंध तुटतात तेव्हा आपल्याला मुक्त स्वरूपामध्ये ऊर्जा मिळत असते. ते आपल्याला इथं दिसते बघा पुढच्या आकृतीमध्ये. इथं आपण बघितलं की ATP ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट इथं आपल्याला पाहायला मिळतोय ॲडेनाईन, रायबोज, आणि हे काय आहेत फॉस्फेटचे 3 रेणू. आता ह्याचं रूपांतर ADP म्हणजे काय तर ADP मध्ये कसं झालं तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटचं रूपांतर कशामध्ये झालं तर ॲडिनोसिन डायफॉस्फेट. डायचा अर्थ आहे 2. इथं काय झालंय बघा, एक फॉस्फेट ग्रुप इथनं निघालाय, म्हणजे इथला बंध तुटलाय आणि त्यापासून आपल्याला मुक्त ऊर्जा मिळाली, आणि हा फॉस्फेट ग्रुप हा वेगळा झाला. मग राहिलं किती ह्याच्यामध्ये तर